नमस्कार शेतकऱ्यांनो, तिसरी यादी आलेली आहे. आता तुमचे पैसे डायरेक्ट नील तुमचं खातं कशा प्रकारे होणार आहे, कधी होणार आहे, जाहीर तर झालेली तिसरी यादी, पहिली, दुसरी आणि तिसरी यादी जाहीर झाली. सर्व बँकेच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. आता तुमचं कर्ज खातं हे डायरेक्ट पूर्ण झिरो कशा प्रकारे होणार आहे किंवा नील कशा प्रकारे होणार आहे, कधी होणार आहे, ती सगळी माहिती या व्हिडिओ. त्यासोबत ई-के-वाय-सी करताना कुठली चूक करायची नाही, ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना तिसरी यादी आणि के-वाय-सी संदर्भात महत्त्वाचे अपडेट. त्यासोबत तुमचं जे काही कर्ज खातं आहे, जेवढं काही तुम्ही लोन घेतलेलं आहे क्रॉप लोन, ते लोन त्या ठिकाणी पूर्ण झिरो कसं होणार आहे, म्हणजे नील कशा प्रकारे होणार आहे, सरकार पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात टाकणार आहे. तर बघा, शेतकऱ्यांसाठी आणि आपले सरकार सेवा केंद्रासाठी महत्त्वाच्या सूचना. नंबर एक, जर पाहिलं असेल तुम्ही या सूचनामध्ये सद्यस्थिती आणि महत्त्वाचे मुख्य मुद्दे दिले. तिसरी यादी तुमची जाहीर झालेली आहे. स्टेट बँक आणि ग्रामीण बँकामधील कर्जदारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. पहिली यादी 533 शेतकरी होती, दुसरी यादी मध्यवर्ती बँकेची होती आणि तिसरी यादीमध्ये सरसकट सगळ्या बँका आहेत. त्यामध्ये खाजगी बँका आहेत, नॅशनलाइज बँका. डेटा फिल्टरिंग सुरू आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या डेटाची इन्कम टॅक्स विभागासोबत पडताळणी सुरू आहे. काही शेतकऱ्याचे नावे आले नसतील हरकत नाहीये, परत लिस्ट लागणारे काळजी करू नका. के-वाय-सी मध्ये सावधगिरी दिली. के-वाय-सी आणि अनिवार्य, पण माहिती न जुळल्यास ते तत्काळ करू नका. तुम्ही के-वाय-सी करायला जाताय तर लक्षात ठेवा, तुमची माहिती जर जुळत नसेल तर सध्याच्याला के-वाय-सी करू नका, थोडा वेट करा. 48 तासामध्ये कर्जमुक्त योग्य के-वाय-सी झाल्याच्या नंतर साधारणतः 48 तासात कर्ज खातं नील होणार आहे, शून्य होणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचं नाव आलंय, सगळी माहिती मॅच झाली, तुम्ही त्या ठिकाणी के-वाय-सी केल्या आणि त्या के-वाय-सी केल्याच्या नंतर 48 तासाच्या आत कर्ज मुक्त होणार आहे. तुमचं जे काही कर्ज खातं आहे ते नील होणार आहे पूर्ण. मग 3 जर पाहिलं असेल, कर्ज माफी योजनेच्या टप्प्यावरील प्रवास जर पाहिला असेल तर पहिला प्रायोगिक टप्पा आहे. सुरुवातीला 532 शेतकऱ्यांची पहिली प्रायोगिक यादी पंढरपूरमध्ये 16 ते 17 लाख शेतकऱ्यांची यादीची घोषणा केली होती. आणि मग दुसरी यादी जाहीर झाली पुणे जिल्हा इथून. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 60,900 शेतकऱ्यांचा समावेश त्यात होता. आणि तिसरी यादी सध्याची आता जी लागली तिसरी यादी स्टेट बँकेसह महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इतर समावेश 2 लाखापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता काहीचे नावं यादीत का नाहीत लक्षात ठेवा. डेटा फिल्टरिंग प्रक्रिया सुरू आहे. नंबर एक, बँकेचा कर्ज डेटा इथे तुम्हाला दिसतं, बँक टॅक्स दिसतोय तुम्हाला, ठीक आहे. आणि इकडे काहीतरी सेटिंग सारखं दिसतं, फिल्टर करताय आणि खाली दिलं इन्कम टॅक्स प्राप्तिकर डेटा आहे. डेटा एकत्र करणं आणि पडताळणी सुरू आहे. आणि प्रकाशित तिसरी यादी प्रकाशित झालेली आहे. परंतु पुढील यादीमध्ये कोणाचा समावेश असेल, ज्या शेतकऱ्यांचा या तिसऱ्या यादीमध्ये समावेश नसेल त्या शेतकऱ्यांचं ज्याचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे. बघा, आता या यादीमध्ये शक्यतो ज्या शेतकरी असतील, कोणाचे नाव आले नसतील, तर बघा पुढील यादीमध्ये काय असणार आहे, कोणाचा समावेश आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांची यादी असणार आहे. ज्यांचा डेटा इन्कम टॅक्स विभागासोबत अजून कंबाईन होणं बाकी आहे, त्या शेतकऱ्यांच्या अजून नाव आले नाही, ती लिस्ट आली नाही, तर ती पुढील लिस्ट असणार आहे. त्यामुळे तुमची पहिली, दुसरी, तिसरी लिस्ट झाली, चौथी सुद्धा लिस्ट असणार आहे. पुन्हा लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे. आता तुमचं नाव कसं तपासायचं, सगळ्यात नंबर एक आणि साधी सोपी सरळ आहे. फक्त ई-के-वाय-सी करताना काय चुका करायच्या नाही, कशी करायची ती महत्वाचं आहे. कारण ई-के-वाय-सी केल्याच्या नंतरच तुमच्या खात्यात पैसे सरकार पाठवणार आहे, तुमचं खातं नील होणार आहे. सेवा केंद्रात जा, म्हणजे तुमच्या जवळचं जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा सी-एस-सी सेंटर आहे, त्या सी-एस-सी सेंटरला जा किंवा गावामध्ये सुद्धा तुम्हाला पाहता येतं. त्याच्यानंतर काय, आधार कार्ड, तुमचा आधार क्रमांक सेवा केंद्र चालकाला द्या, सी-एस-सी सेंटर वाल्याला द्या तुमचा आधार क्रमांक. त्यानंतर यादीमध्ये नाव तपासायचंय. आधार क्रमांकानुसार तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते तपासलं जाईल. नाव असल्यास के-वाय-सी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करायची. आता लक्ष द्या, इथं थोडंसं काय, के-वाय-सी करताना थोडी काळजी घ्या. काय काळजी घ्यायची बघा, सावधान, चुकीच्या माहितीवर के-वाय-सी केल्यास कर्जमाफीपासून वंचित राहाल, कर्जमाफी होणार नाही. मग काय करायचंय तर बघा, कर्ज खातं क्रमांकात तफावत आहे का चेक करा. कर्ज खातं जे काढलंय तो खाते क्रमांक, कर्जाच्या रकमेत तफावत आहे का, आधार तपशील जुळत नसेल तर ई-के-वाय-सी सध्याच्याला करू नका.
केवायसी घाई करू नका, आधी माहिती अचूक असल्याची खात्री करा, मगच त्या ठिकाणी केवायसी करा. आता दोन, इकडे साईडला तुम्हाला हिरवी बाजू आहे म्हणजे डन आहे, इकडे बाजूला लाल दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये दोन प्रक्रिया आहेत बघा. पहिली, हिरवा कंदील म्हणजे पुढे जा स्थिती, बँकेचे कर्ज खातं, कर्जाची रक्कम आणि आधारवरील सर्व माहिती 100% अचूक जर जुळत असेल तरच तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. कुठून करायची? आपले सरकार सेवा केंद्र जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून द्या. त्यानंतर इकडे लाल दाखवलंय थांबा म्हणते, खाते क्रमांक तुमचा, कर्जाची रक्कम किंवा आधार तपशील कोणतीही चूक किंवा त्याच्यामध्ये तफावत जर असलेल तर थांबा, केवायसी करू नका. पुढील स्लाइडवरील सूचना त्या ठिकाणी पहा. तोपर्यंत स्लाइड केवायसी करू नका. आता इथं तुमची माहिती त्रुटी जर असेल म्हणजे चुकीची आढळली असेल तर नेमकं करायचं काय? नंबर 1, सेवा केंद्रावर जा, केवायसी थांबवा म्हणजे केवायसी सध्याच्याला करू नका. त्यानंतर बँकेत जा, थेट तुमच्या बँके शाखेशी संपर्क करा आणि मग केवायसी पुन्हा करा. बँकेतून दुरुस्ती झाल्यानंतरच सेवा केंद्रात जाऊन केवायसी करा. बघा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचंय, पहिलं सेवा केंद्रात सेंटर जायचंय, तिथं तुमची केवायसी केली असेल ती थांबवायची. बँकेत जायचंय, तुमची ज्या बँकेत अकाउंट आहे, जिथं तुमची क्रॉप लोन काढले त्या बँकेत जायचं, संपर्क करायचा आहे आणि केल्याच्या नंतर मग बँकेत दुरुस्ती झाल्यानंतर सेवा केंद्रात जाऊन सेंटर मध्ये जाऊन तुम्ही तुमची केवायसी करायची. तक्रार नोंदवा आणि दुरुस्ती करा. बँक अधिकाऱ्यासोबत त्रुटी, रक्कम, खाते क्रमांक दुरुस्त करून घ्या. कर्ज खातं त्या ठिकाणी तुमचं नील होईल. केवायसी पूर्ण, माहिती अचूक असल्याची खात्री करून केवायसी सबमिट करा. प्रतीक्षा वेळ साधारणतः 48 तासात कालावधी म्हणजे साधारणतः 2 दिवस धरून चला. केवायसी केल्यानंतर साधारणतः 2 दिवसामध्ये तुमचं कर्ज खातं हे नील होऊन जाईल. शासनाकडून कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात जमा होऊन कर्ज खातं शून्य म्हणजे नील त्या ठिकाणी होणार आहे. आता निधीची सद्यस्थिती आणि पारदर्शकता जर पाहिली असेल तर सध्या उपलब्ध निधी फक्त 1 कोटी रुपये निधी सध्या उपलब्ध आहे. नवीन निधीची प्रतीक्षा आहे. सोमवार म्हणजे उद्याच्याला किंवा मंगळवारी परवाच्याला सहकार विभागाच्या म्हणजे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट माध्यमातून नवीन निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये केवायसी केल्याच्या नंतर तुमचं जे काय कर्ज खातं आहे ते नील केलं जाईल. जसा शासनाकडून निधी उपलब्ध होईल तशी रक्कम केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. केवायसी करणं गरजेचं आहे. आता अंतिम चेकलिस्ट कशा प्रकारे चेक करायची तर बघा, तुमचं नाव तपासा, आपले सरकार सेवा केंद्रात जा किंवा प्रत्येक गावागावी याद्या आलेल्या चेक करा तुमचं नाव आहे का. आधार क्रमांकाद्वारे तुमचं यादीत नाव तपासा. केवायसी करण्यापूर्वी कर्जाची रक्कम, बँक खाता अचूक असल्याची खात्री करा. घाई टाळा. कोणतीही तफावत असल्यास केवायसी न करता आधी बँकेत जाऊन त्रुटी दूर करा, नंतर केवायसी करा. पुढील अधिकृत अपडेटसाठी संपर्क करा. यावरती हा कालच व्हिडिओ टाकायचा होता, काही कारणामुळे टाकलं नाहीये. जे काही तुमचं कर्जमाफी संदर्भात महत्त्वाच्या सूचना आहेत त्या संपूर्ण सूचनांची तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. ठीक आहे, त्यामुळे चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करा. माहिती कळाली असेल तर नक्की सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. केवायसी करताना घाई करू नका, काळजी करू नका. तुमचं जे काही कर्ज खातं ते नील होणार आहे. व्यवस्थित प्रकारे केवायसी करा. नंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे काही कर्ज खातं आहे ते पूर्णपणे नील होईल. ठीक आहे, थांबतो.